बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट डोक्यात होती. ती बोलेन बोलेन म्हणत होते, पण माझ्या नवीन कामामुळे ती राहून जात होती. तर आज बसल्या बसल्या मला ती गोष्ट परत क्लिक झाली. तर झालं असं, की आमचा जो बोक्या आहे आरुष, मी त्याच्याकडे गेले होते जानेवारीमध्ये. तर त्याच्या शाळेत एक्झिबिशन होतं. त्यात वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्यांच्या मुलांना मिळालेल्या प्राईजचं एक्झिबिशन होतं, सायन्स प्रोजेक्टचं एक्झिबिशन होतं, मॅथ्स प्रोजेक्टचं एक्झिबिशन होतं. असं होतं. तर ते आम्ही बघितलं. मुलांनी खूप छान विविध प्रकारचे प्रोजेक्ट केले होते. छान होते. पण त्यात सायन्स एक्झिबिशनमध्ये एक प्रोजेक्ट असा होता, की त्याला काय म्हणू ते मला कळत नव्हतं. म्हणजे तो प्रोजेक्ट असा होता, की कॉलेज हॉस्टेल्समध्ये मुलांना अभ्यासाचा ताण येतो, टेन्शन येतं, प्रेशर येतं. मग ते सुसायडल थॉट्स त्यांच्या मनात येतात. मग ते पंख्याला लटकून सुसाईड वगैरे करतात. तर तो अँटी सुसाईड अलार्म असा प्रोजेक्ट होता. म्हणजे पंख्याला जर का वजन जाणवलं तर अख्ख्या हॉस्टेलमध्ये अलार्म वाजणार आणि ते लोकांना कळणार की कुणीतरी सुसाईडचा अटेम्प्ट करते म्हणून. मला ह्या प्रोजेक्टचा अर्थच नाही कळला. ह्याला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं. आणि ते प्रोजेक्ट करणारी मुलं एकदम 6वी-7वीतली असतील. मला कळलंच नाही की ह्यांना ही प्रोजेक्टची आयडिया का सुचावी किंवा ह्यांना कोण सपोर्ट करतंय अशा आयडियासाठी. हा प्रोजेक्ट खरंच चांगला म्हणावा की काय म्हणावं याला. म्हणजे का ह्यांना हा शब्द माहितीच नव्हता आम्हाला. सुसाईड आणि आत्महत्या हा 10वी पर्यंत तर नक्कीच माहिती नव्हता. काय करायचं याचं मला खरंच कळत नाहीये. मी आय एम ब्लँक, टोटल ब्लँक.